डॉक्टर ज्योती, ज्या वेळेला तुम्ही प्रथम प्रॅक्टिस केली त्यावेळेला लोकांचा दृष्टिकोन कसा होता होमिओपॅथीकडे बघण्याचा? गुड क्वेश्चन. आता तुम्हाला जे भरभराट दिसते होमिओपॅथीमध्ये ते मी असं म्हणेन की कोविडला एका रीतीने थँक्स म्हटलं पाहिजे, पण मी येते त्याच्याकडे. त्यावेळेला खरोखरी खूप अपमान सहन केलेत, मी नाही पण प्रत्येक होमिओपॅथने. कारण ही सिस्टम ऑफ मेडिसिन आपली नाही, या सिस्टम मध्ये काही होत नाही. साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये काय अर्थ आहे, क्रॉनिक डिझिजेस मध्ये ह्याचा कितपत उपयोग होतो, अक्यूट म्हणजे जे आत्ता झालेली गोष्टी आहेत त्याच्यात ह्याचा साफ उपयोग होतच नाही. हे लोक पॅथॉलॉजी बघत नाही, इन्व्हेस्टिगेशन ह्यांना लागत नाही, आणि असं काहीही नाही. डॉक्टर पद्धती, शिक्षण हे सगळं सिमिलर आहे. आम्ही सुद्धा 4.5 वर्ष कॉलेजमध्ये मेडिसिन शिकतो, 1 वर्ष इंटर्नशिप करतो. हे किती जणांना माहिती होतं त्यावेळेला? आता पण माहिती आहे, पण बऱ्याच कमी जणांना. आम्ही सुद्धा हाऊस पोस्ट करतो, आणि सर्जरी काय आहे, पिडियाट्रिक काय आहे, गायनॅक काय, ह्याचे आम्हाला 2-2, 3-3, 4-4 किंवा 6-6 महिने अटेंड करायला लागतं हॉस्पिटल सेशन्स. त्याच्याशिवाय आम्हाला कळत नाही. आता जी माझी डिग्री आहे, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी, BHMS, सर्जरी उगाच दिलेला नाहीये ना. त्याच्या पाठी आम्हाला एनाटॉमी फिजिओलॉजी केली आहे, सर्जरीमध्ये भाग घेतलाय, आणि ते केल्यावर आम्हाला ती डिग्री मिळालेली आहे. त्यामुळे हेच आधी मुळात कोणाला कळत नसतं, माहिती नसतं, म्हणून तेव्हापासून ते आरोप व्हायला लागले होते. कोणी नव्हतं सांगायला, समजवायला, कारण इंटरनेट नव्हतं, तुमच्यासारखं पॉडकास्ट नव्हतं.